नमस्कार. मी शाहीर रमेश गिरी. आज आपल्याला हसवण्यासाठी आलेलो आहे की काही लोक कंजूस असतात, पण त्याला काय मर्यादा आहे कंजूसपणाची. काही लोक इतके कंजूस असतात, दुसऱ्याचं किती येऊ द्या पण स्वतःचं 5 पैसे खर्च करायचं नाही. असा जे कंजूस माणूस, त्यानं कंपनीचं रायतं घेतलं म्हणजे त्या लोणचं, आता कोणी रायतं म्हणतात, कोणी लोणचं, कोणी खार. ते कंपनीचं रायत्यात आणि आपल्या रायत्यामध्ये खूप फरक असतं. तर त्या लोणचं कंपनीचं प्रवीण बेडेकर असे वेगळे वेगळे लोणचे, तर छोटीशी फोड असते आणि आपलं लोणचं एका आंब्यातून 4 फोडी, आणि त्याला महिनाभर तेलाची त्याची भेटच होऊ देत नाही. आणि कंपनीचं कसं असतं, त्या लोणच्याच्या वर 4 बोटं तेल असतो, मसाला वेगळाच असतो. लहान मुलं जर खायला लागली ती बरणी साफ करतील. ते कंजूस माणसाने घेतलं, पोराला द्यायचं नाही, बायकोला द्यायचं नाही, आपणच खायचा. पण त्या पोराला वाटायचं बाबा कधी बाहेर जातात, कारण बापा पुढे ह्याला मागायची हिंमतच होत नव्हती. हे वाट बघायचं बाबा कधी बाहेर जातात, कारण माणूस कंजूस. मग एक दिवस त्याचे बाबा बाहेर गेले, त्याला गडबडीत बरणी काढली, लोणचं खाल्लं, मजा आली. पण चोरी करताना भीती होती, काहीतरी वाजलं. याला वाटलं बाबा आले, ती बरणी उघडी ठेवून दिली. काय झालं त्याच्याकडं कोणीच लक्ष दिलं नाही. कोणी लक्ष दिलं नाही म्हणजे रात्री 2 उंदराची भांडणं झाली आड्यावर, त्याच्यातलं एक निष्ठावान ते बरणीत पडलो. 8 ते 12 तासापर्यंत त्याचा पूर्ण अर्क त्या बरणीत उतरला. दुसऱ्या दिवशी त्या पोराच्या बापानं पाहिलं, कोण काढलं रे हे? अरे उंदरानं काढलं वाटतं. आता उंदीर कसा काढील, पण हा कंजूस माणूस ते उंदराला धरलं, शेपटीला धरलं, एकदा तर निष्ठूनच गेलं मध्ये. परत धरलं, निचरून असं फेकून दिलं, लावला झाकण. पोराला लागली लालू, तिकडं तिकडं बघितलं, कानोसा घेतला, बाबा हजर नाही आहे. याला वाटलं संधी चांगली आहे, लगेच काढलं आणि खाल्लं. ते उंदराचा अर्क उतरल्यामुळे त्याचा दुष्परिणाम काय झाला, प्रत्येक शब्दाला तो मुलगा असा बोलायचा, मम्मी लोणचं खाल्लं ना, असं झालं. त्याची मम्मी आली, काय लावलं रे पकपक? नाही मम्मी लोणचं खाल्लं ना, असं झालं. आई म्हणते बघू नको आई, खाऊ नको, तुला होईल. अरे बघू इकडं. आईने घेतलं, छान आहे. बंड्या तुझ्या पप्पाला बोलव, लोणचं खाल्लं ना, असं झालं. बंड्याचा बाप आला, काय लावली का पक पक? अहो नाही, लोणचं खाल्लं ना, असं झालं. दररोज खातोय मी, एकदा असं झालं नाही. नाही खाऊ नका. बघू इकडं. अहो खाऊ नका. बंड्या सांग रा पप्पा खाऊ नका. काय लावली रे पक पक? आला इकडं. त्याला मूळ आवरला नाही, पाहिलं वास चांगला आहे तो. नाही खाल्ल्या असं होतं. ग बस ग. याने घेतलं, चांगले. चला डॉक्टरकडे, चला चला. ओ रिक्षा इकडे या, 2 माणसं आहे, 1 मुलगा. काय घेता? कुठं जायचं कुठं? डॉक्टर काळे साहेब 25 रुपये पडतील. नाही आहे किती तुला? बघा साहेब, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत आणि आता जास्त जास्त भावनीच्या पारी किरकिर लावू नका, 20 रुपये द्या आता प्लीज, तुमचे हात जोडतो, पकपक लावू नका. बरोबर साहेब, चला चला. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणतो गुपची बसा, पकपक लावायची नाही, नाही तर तुमच्या पकपकमुळे आमचे बाकीचे पेशंट पळून जातील. बोलू नको ग बसा. हां सांगा काय झालं तुम्हाला? साहेब ते लोणचं खाल्लं असं झालं. लोणचं खाल्ल्यामुळं असं झालं? हो साहेब. आणलं का सोबत? बघू का? हे घ्या, हे घ्या. कंपाऊंडर चमचा घ्या. साहेब खाऊ नका, तुम्ही पकपक लावू नका. डॉक्टर मी आहे का तुम्ही? तुम्हाला काय कळतं का? या कंपाऊंडर साहेब, तुम्ही पकपक लावायचंच नाही. कंपाऊंडर घ्या इकडं. साहेब तुम्ही पकपक करायचं नाही. साहेब आणि डॉक्टर साहेब. सुपर. लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला डॉक्टर साहेबांना. हॅलो हॅलो डॉक्टर काळे बोलतो. अरे काळे बोला की पिवळे बोला, सगळं बोलायला मध्ये मध्ये पकपक काय लावले? नाही साहेब गाडी घेऊन या. साहेब आले, या या मध्ये या. अरे पकपक काय लावली तुम्ही? नाही साहेब ते लोणचं खाल्लं झालं.
लोणचं खाल्ल्यामुळे झालं असलं. कुठलं लोणचं आहे ते पकपक लावण्याचं बघू काय. हे घ्या साहेब. कॉन्स्टेबल ती बरणी ताब्यात घ्या आणि खरं काय ते चाखून बघा. कॉन्स्टेबल म्हणतो साहेब मला ते बीपीचं पेशंट आलं डॉक्टर खारट खाऊ नका म्हणले. घाबरताय तुम्ही घ्या इकडं. साहेब पकपक लावायचं नाही, शासकीय कार्यक्रमात अडथळा करायचा नसतो. साहेबांनी घेतलं त्याला. बेस्ट. कॉन्स्टेबल याला गाडीत घ्या, ती बरणी घ्या, मध्ये चला. चलो अंदर अंदर अंदर. नमस्कार.